सुरुवातीला एक मोठी बातमी. पवार कुटुंबातील भाऊबंदकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे. कारण निनावी पत्राद्वारे पवार कुटुंबाच्या फुटीचं कारण समोर आणलं जातंय. बारामतीकरांची भूमिका या नावानं पत्र एक व्हायरल झालेलं आहे आणि पवारांना याबाबत प्रश्न विचारताच असे फालतू प्रश्न विचारू नका असं म्हणत शरद पवार चिडले. त्यामुळे पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे. हे पत्र देखील आपण एका ठिकाणी पाहतोय. खरं तर या स्क्रीनवर जे आपण पत्र पाहतोय ते पत्र आता व्हायरल झालेलं आहे. या पत्रात नेमकं काय म्हटलं आपण ते पाहूयात. पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. स्वर्गीय शारदाबाई पवार त्यावेळच्या लोकल बोर्डाच्या मेंबर म्हणून निवडून आल्या होत्या. नंतर अप्पासाहेब पवार म्हणजेच रोहित पवारांचे आजोबा आपले बंधू शरद पवार यांच्या सोबत शेकापचं काम करू लागले. पण शरद रावांचा ओढा काँग्रेसकडे होता आणि याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि अप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला. पुढची पिढी जेव्हा तयार होत होती तेव्हा स्वर्गीय अनंतरावांचा मुलगा अजित आणि अप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कुणाला राजकारणात पाठवायचं याबाबत विचार होत होता. तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढे केलं. दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून देखील घेतलं. तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही. पुढचा इतिहास माहीतच आहे. पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा अप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला आणि तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या. म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की वाजवा तुतारी गाडा गद्दारी असं हे पत्र खरं तर सध्या व्हायरल होतंय. सर, बारामतीमध्ये एक पत्रक व्हायरल होतं. एक बारामतीकर या नात्याने त्यात असं लिहिलं गेलं की पवार कुटुंबात का फूट पडली, का तर आप्पासाहेब पवार राजकारणात येणार होते, नंतर पवार येणार होते. फालतू प्रश्न विचारू नका. कोणाचं पत्रक माहिती नाही, कुणी काढलं माहिती नाही, त्याला अर्थ नाही, त्याचं मी कशासाठी त्याला उत्तर देईल. मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मी फक्त आता लोकसत्तेचा आग्रह करतो. दरम्यान या पोस्टची सत्यता काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत बारामतीचे आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आणि पवार कुटुंबियातील पद्मश्री अप्पासाहेब पवार यांचे चिरंजीव राजेंद्र पवार. थेट जाऊयात. जितेंद्र, खरं तर हे एक बारामतीकर असं पत्र व्हायरल होतंय, काय त्यावर म्हणणं आहे? प्राजक्ता, नक्की हे पत्र कुणी व्हायरल केलं, कशासाठी केलं आणि का केलं हा प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. आत्ताच आपण पवार साहेबांचं स्टेटमेंट देखील वाचलं किंवा नक्की हे पत्र कुणी व्हायरल केले, याची पाठीमागची सत्यता काय आणि काय या पत्राला आधार आहे, याच संदर्भात आपण याची सत्यता आपण जाणून घेणार आहोत. माझ्या बरोबर पद्मश्री अप्पासाहेब पवार यांचे चिरंजीव राजेंद्र पवार आहेत. मला सांगा, जी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्या पत्रामध्ये असं नमूद केलंय की पवार साहेबांनंतर जी दुसरी पिढी राजकारणात यायची होती त्यावेळेस राजेंद्र पवार आणि अजित पवार यांचं नाव चर्चेत होतं. मग असं असताना आपण त्यामध्ये प्रावीण्य असताना आपलं नाव डावललं गेलं. का हे पत्र समोर आलं, काय याची पाठीमागची सत्यता आहे, काय सांगा. त्या पत्राबद्दल मला फारसं माहीत नाहीये, परंतु अगदी सुरुवातीला माझे वडील पॅनल प्रमुख होते तेव्हा त्यांनी छत्रपती कारखान्याला अजितदादांना सुरुवातीला संधी दिली. त्यानंतरच्या काळात नंतर पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि अजितदादांनी राजकीय ह्याच्यात पदार्पण केलं आणि त्यांचा राजकीय मार्ग हा सुरू झाला. एक नंतरच्या इलेक्शनला 2 वेळा मात्र पवारसाहेबांनी मला स्वतःला छत्रपती कारखान्यात उभं राहायचं होतं, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा हे आपल्याला ह्यात पडायचं नाही आणि तो त्यांचा निर्णय होता. की त्यांना विचारलं नाही
कारण तो राजकीयदृष्ट्या कदाचित तो योग्यच असेल, कारण जे आज आपण पाहतोय आपण, कदाचित ते त्यावेळी सुरुवात झाली असती आणि मला वाटतं तो त्यावेळी पवारसाहेबांनी घेतलेला निर्णय योग्य असेल, कारण नंतरच्या काळात मी पूर्ण वेळ सामाजिक काम, शेती आणि व्यवसाय वाढवायच्यासाठी मी प्रयत्न केला आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की आज जे रोहित जो बोलतो की बाबा मी आधी व्यवसायात आलो आणि नंतर राजकारणात आलो, तर त्याचा जे बेस आहे तो बेस मला तयार करता आला असं मला वाटतं. प्राजक्ता, आपण बघितलं एकंदरीत त्यांनी सत्यता सांगितली की पूर्वी जर ते राजकारणात आले असते तर त्यावेळेस पवार कुटुंबामध्ये फूट पडली असते असं त्यांना म्हणायचंय. खरंय? बरोबर आहे. प्राजक्ता, निश्चितच जितेंद्र, धन्यवाद. खरं